Welcome to free online classes of physics with Lambor sir. So dear students, first of all, I heartily congratulate all of you for having or for achieving such a grand success in your 10th board examination. By scoring such a high percentage in your SSC board examination, really, really you deserve for a bright future. I will add bright future is waiting for you all guys. Dear students, education has different branches, just like arts, commerce, science, number of branches education has. आणि ह्या डिफरंट ब्रँचेस असताना पण तुम्ही तुमचा इंटरेस्ट, तुम्ही तुमचं लायकिंग सायन्स ब्रँचला दाखवल्याबद्दल पुन्हा एकदा माझ्याकडून तुमच्या सर्वांचं अभिनंदन. So, as you have developed your interest in the science branch, you must know some basic things about the science. म्हणजे सायन्स विषयी बेसिक ज्या गोष्टी आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. ड्यू टू दॅट युअर इंटरेस्ट विल ग्रो. आणखी तुम्हाला त्या सायन्समध्ये इंटरेस्ट डेव्हलप होईल इफ यू नो सम वॉट बेसिक थिंग्स. म्हणजे सायन्स नेमकं काय असतं, त्यामध्ये कशाचा स्टडी केला जातो, ह्या सगळ्या गोष्टीची आयडिया जर सुरुवातीलाच तुम्हाला मिळाली तर तुमचा जो सायन्समध्ये इंटरेस्ट निर्माण झालेला आहे तो अजून डेव्हलप होईल, अजून वृद्धिंगत होईल. सो लेट अस ट्राय टू नो बेसिक अबाउट द सायन्स. What are the different branches of science and in which branch which subject is taught? So let us try to know what is science. So dear students, science च्या number of definitions आहेत, but according to me one simplest definition of science is in front of you. See here. Science is defined as the observation, identification, description, experimental investigation, and theoretical explanation of natural phenomena. निसर्गामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रोसेस, प्रक्रिया होत असतात, या निसर्गातील प्रोसेसचा, नॅचरल फिनॉमिनाचा स्टडी ज्या ब्रँच मध्ये केला जातो त्या ब्रँचला सायन्स आपण म्हणूया. म्हणजे सिंपल मिनिंग ऑफ सायन्स. मग नेचर मध्ये डिफरंट फिनॉमिना कोणत्या होतात? आय विल गिव्ह नंबर ऑफ एक्झाम्पल्स ऑफ नॅचरल फिनॉमिना विच आर टेकिंग प्लेस इन द नेचर. So one is the formation of rainbow. इंद्रधनुष्य तयार होतो, is natural phenomena. Another, different planets, solar system आपल्याला सर्वांना माहिती आहे. या सोलर सिस्टीम मध्ये different planets are revolving around the sun. This is also natural phenomena. Moon is revolving around the earth. Natural phenomena. हाय टाइड्स, लो टाइड्स म्हणजे समुद्राला भरती येणे, ओहोटी येणे. दिस इज ऑल्सो नॅचरल फिनॉमिना. लाइटनिंग इन द स्काय, आकाशामध्ये विजा ज्या चमकतात, लाइटनिंग इन द स्काय, दिस इज वन ऑफ द नॅचरल फिनॉमिना. आणि सगळ्यात सोपं, झाडावरील फळ किंवा फ्रूट खाली पडणं, ग्रॅव्हिटी. So these are the natural phenomena taking place in the nature. मग या नॅचरल फिनॉमिनाचं ऑब्झर्वेशन करणं, आयडेंटिफिकेशन करणं, डिस्क्रिप्शन करणं आणि एक्सपेरिमेंटल इन्व्हेस्टिगेशन करून त्याचं थिअरॉटिकल एक्सप्लेनेशन करणं, ज्या ब्रँच मध्ये एज्युकेशनच्या केलं जातं त्या ब्रँचला सायन्स असं म्हटलं जातं. So simple. Science is what?
Science is observation, identification, description, experimental investigation, and theoretical explanation of natural phenomena. मग नॅचरल फिनॉमिनाची अति बरीच एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितली. या प्रत्येक नॅचरल फिनॉमिनाचं या पद्धतीचं म्हणजे थेरॉटिकल एक्सप्लेनेशन द्या, एक्सपेरिमेंटल त्याचं इन्व्हेस्टिगेशन करा, प्रॉपर ऑब्झर्वेशन करा, ती फिनॉमिना आयडेंटिफाय करा, त्या फिनॉमिनाचं डिस्क्रिप्शन तुम्ही देऊ शकता. हे सगळं प्रोसेस करणं ज्या ब्रँच मध्ये केलं जातं त्या ब्रँचला सायन्स असं म्हटलं जातं. आणि मुलांनो, मुद्दाम होऊन सायन्सचा फुल फॉर्म तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे. म्हणजे सायन्स याच्यामध्ये जी वर्ड्स, ज्याच्यामध्ये जी लेटर्स आहेत 1 2 3 4 5 6 7, या 6 लेटर्सना फुल फॉर्म कसा देता येईल याचा प्रयत्न केलाय. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ सायन्स? सी हियर. सिस्टमॅटिक, comprehensive investigation and exploration of natural causes and effects. See here, science यामध्ये जी 7 लेटर्स आहेत या प्रत्येक लेटरला या पद्धतीचा मीनिंग दिलाय आणि त्यातूनच त्या सायन्सचा फुल फॉर्म बनलाय. सिस्टमॅटिक, कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्व्हेस्टिगेशन अँड एक्सप्लोरेशन ऑफ नॅचरल कॉजेस अँड इफेक्ट्स. दिस इज नथिंग बट सायन्स. म्हणजे नॅचरल कॉजेस आणि नॅचरल इफेक्ट्स जे होतात म्हणजे नॅचरल फिनॉमिना यांचा सिस्टमॅटिक, कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्व्हेस्टिगेशन करणं म्हणजेच सायन्सचा स्टडी करणं. तर आपल्याला आता सायन्स म्हणजे काय, सायन्सचा फुल फॉर्म काय हा कळला असेल तर लेट अस ट्राय टू फाइंड what are the main branches of the science. So there are 3 main branches of the science. You can see in this on the screen. Main branches of science. There are only three main branches आहेत सायन्सच्या. त्यामधील first one is the physical science. Second branch is the life science. And third branch is the earth science. आणि पुन्हा एकदा या फिजिकल सायन्स या ब्रँचला नंबर ऑफ सब ब्रँचेस आहेत, लाईफ सायन्सला नंबर ऑफ सब ब्रँचेस आहेत आणि अर्थ सायन्सला देखील नंबर ऑफ सब ब्रँचेस आहेत. म्हणजे सायन्सच्या मेन 3 बेसिक ब्रँचेस आहेत, फिजिकल सायन्स, लाईफ सायन्स आणि अर्थ सायन्स. मुलांना मुद्दाम होऊन सायन्स मध्ये तुमचं जर इंटरेस्ट डेव्हलप झाला असेल तर तो इंटरेस्ट अजून चांगला सॉलिड व्हावा, तो इंटरेस्ट अजून तुमच्यामध्ये डेव्हलप व्हावा यासाठी सायन्स म्हणजे काय, सायन्सच्या डिफरंट ब्रँचेस कोणत्या आहेत, कोणत्या ब्रँच मध्ये कोणत्या सब्जेक्टचा स्टडी केला जातो याविषयी सांगायचा प्रयत्न करतो. So only 3 main branches of the science, that are physical, life science and earth science. Now let us shift towards what is the history of science. See here, ही ट्री डायग्राम आहे. या ट्री डायग्रामच्या मदतीनं आपण सायन्सची हिस्ट्री सांगायचा प्रयत्न करतोय. आपण पाहिलं की मेन 3 ब्रँचेस आहेत सायन्सच्या आणि त्यापैकी इथं जनरल सायन्सचा तुम्ही विचार करत आहात. आता या जनरल सायन्स मध्ये ज्या डिफरंट ब्रँचेस आहेत त्या तुम्हाला इथं लक्षात येतील. पहा, मॅथमॅटिक्स is the one of the branch of general science. Physics, chemistry, earth science and biology. These are the different branches of the general science. मुलांनो, यातील मॅथमॅटिक्स आहे ना, या मॅथमॅटिक्स ब्रँचला
क्वीन ऑफ द सायन्स असं म्हटलं गेलं, कारण त्याचा या सगळ्या ब्रँचेसशी संबंध येतो, इंटर रिलेटेड आहे. मॅथमॅटिक्स सगळ्या ब्रँचेसशी इंटर रिलेटेड आहे. त्यामुळे मॅथमॅटिक्स इज द ब्रँच ऑफ जनरल सायन्स, बट इट इज द क्वीन ऑफ सायन्स. आणि सेकंड ब्रँच जी आहे मुलांनो फिजिक्स, या फिजिक्सला मदर ऑफ द सायन्स असं म्हटलं गेलं. व्हॉट इज इट? मदर ऑफ द सायन्स. आणि मुलांनो मुद्दाम म्हणून सांगेन मी तुम्हाला, सायन्सचा म्हणजे फादर ऑफ द सायन्स असं कुणाला म्हटलं गेलंय माहितीये का? गॅलिलिओ गॅलिली, इटालियन एस्ट्रॉनॉमर आहेत पहा. गॅलिलिओ गॅलिली यांनी टेलिस्कोप डेव्हलप केला होता, डिझाईन केला होता. म्हणजे स्पेस मधील डिफरंट प्लॅनेट्स आणि प्लॅनेटरी मोशन्स स्टडी करण्यासाठी यांनी एक टेलिस्कोप दुर्बीण डेव्हलप केली होती. तर गॅलिलिओ गॅलिली यांना फादर ऑफ सायन्स म्हटलं गेलंय, फिजिक्सला मदर ऑफ सायन्स म्हटलं गेलंय आणि मॅथमॅटिक्सला क्वीन ऑफ द सायन्स म्हटलं गेलंय. सो दीज आर द जनरल ब्रँच, सब ब्रँचेस ऑफ जनरल सायन्स. आणि तुम्ही जर बघितला मॅथमॅटिक्सला कितीतरी अजून सब ब्रँचेस आहेत, जॉमेट्री, टोपोलॉजी, अल्जेब्रा, लॉजिक, प्रोबॅबिलिटी, स्टॅटिस्टिक्स, नंबर थेरी. फिजिक्सच्या पण नंबर ऑफ ब्रँचेस तुम्हाला इथं पाहायला मिळतील. ॲस्ट्रोफिजिक्स म्हणजे स्पेसशी रिलेटेड स्टडी केला जातो. मेकॅनिक्स मशीनशी रिलेटेड, ॲस्ट्रॉनॉमी ऑप्टिक्स म्हणजे लाईट्स रिलेटेड, डायनॅमिक्स म्हणजे मोशनशी रिलेटेड. या सब ब्रँचेस आहेत फिजिक्सच्या. आणि फिजिक्स ही ब्रँच आहे जनरल सायन्स. तशी केमिस्ट्री ही देखील जनरल सायन्सची ब्रँच आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्री, स्पेक्ट्रोस्कोपी, बायोकेमिस्ट्री, अनालिटिक केमिस्ट्री, क्वांटम केमिस्ट्री ह्या त्याच्या सब ब्रँचेस आहेत. अर्थ सायन्स मध्ये जॉग्राफी येतं, ओशिओनॉग्राफी येतं, मेट्रोलॉजी येतं, नंबर ऑफ ब्रँचेस आहेत अर्थ सायन्सच्या पण. आणि पुन्हा एकदा बायोलॉजी मध्ये मराईन बायोलॉजी, इव्होल्युशन, न्यूरोसायन्स, एनाटॉमी, बॉटनी, झूलॉजी यासारख्या पुन्हा तुम्हाला सब ब्रँचेस मिळतील बायोलॉजीच्या. आता तुम्ही 11th आणि 12th स्टँडर्डशी रिलेटेड आहात, कारण हा 2 वर्षाचा जो कोर्स आहे तो पूर्ण करूनच तुम्ही फर्दर एज्युकेशनला किंवा तुमच्या इंटरेस्ट नुसार नवीन नवीन ब्रँचेसला प्रवेश करणार आहात. मग यातील तुम्हाला 11th स्टँडर्ड साठी मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे मेन 4 सायन्सचे ब्रँचेस स्टडीसाठी असणार. आणि त्यापैकी आपण ऑनलाईन क्लासेस मार्फत फिजिक्स या सब्जेक्टचा स्टडी तुमच्याकडून पूर्ण करून घेणार आहे. सो माय क्लासेस, ऑनलाईन क्लासेस आर रिलेटेड विथ द फिजिक्स सब्जेक्ट. आणि मला मुद्दाम होऊन फिजिक्स हा जो सब्जेक्ट आहे, फिजिक्स ही जी ब्रँच आहे त्याची हिस्ट्री काय हे तुम्हाला ऐकवायचं आहे. मग ऑफकोर्स यू नाव क्लिअर दॅट फिजिक्स इज सब ब्रँच ऑफ जनरल सायन्स. आणि मग फिजिक्सला नंबर ऑफ ब्रँचेस आहेत. सो लेट अस शिफ्ट टुवर्ड्स व्हॉट इज द हिस्ट्री ऑफ फिजिक्स. सी हिअर, फिजिक्सला आपण नेचर असं पण म्हणू शकतो. फिजिक्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ नेचर. आता का म्हणायचं फिजिक्सला नेचर? सो फिजिक्स is knowledge about the nature. Study of physics is nothing but study of nature. So physics is one of the branch of general science. आता तुम्हाला कळलं जनरल सायन्स त्याच्या डिफरंट ब्रँचेस. So physics is one of the branch of general science which deals with study of nature and various natural phenomena. पहा मुलांनो, नेचर आणि व्हेरियस नॅचरल फिनॉमिना. व्हेरियस नॅचरल फिनॉमिना आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी तुम्ही ऐकलात. लाइटनिंग इन द स्काय, फॉर्मेशन ऑफ रेनबो, प्लॅनेटरी मोशन, मोशन ऑफ मून अराउंड दी अर्थ, हाय टाइड्स, लो टाइड्स, फॉलिंग ऑफ अ फ्रूट, नंबर ऑफ नॅचरल फिनॉमिना
I can give the examples for. तर ह्या नेचर आणि व्हेरियस नॅचरल फिनॉमिना यांचा स्टडी जनरल सायन्सच्या ज्या ब्रँच मध्ये केला जातो त्याला आपण फिजिक्स असं म्हणायचं. म्हणून फिजिक्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ नेचर. सो स्टडी ऑफ नेचर and study of various natural phenomena in detail and in depth आपण फिजिक्स या ब्रँच मध्ये करतो. सो फिजिक्स इज व्हेरी वास्ट सब्जेक्ट. कारण नेचर आणि व्हेरियस नॅचरल फिनॉमिना यांचा डिटेल आणि डेप्थ स्टडी करायला पाहिजे. त्यामुळं फिजिक्स हा व्हेरी वास्ट सब्जेक्ट आहे. आणि या कारणामुळं फिजिक्सचा स्टडी 2 ब्रँच मध्ये डिव्हाइड झाला आहे. 2 मेन ब्रँचेस आहेत फिजिक्स या स्टडीच्या. फिजिक्स या सब्जेक्टच्या 2 मेन ब्रँचेस आहेत. फर्स्ट वन क्लासिकल फिजिक्स अँड सेकंड ब्रँच इज द मॉडर्न फिजिक्स. आता या क्लासिकल फिजिक्स मध्ये कशाचा स्टडी केला जातो आणि मॉडर्न फिजिक्स मध्ये कशाचा स्टडी केला जातो त्याची आपण माहिती घेऊ. सो फिजिक्स हॅज 2 main branches. First one is the classical physics. So study of physics किंवा physics before 1890, you can see here. Physics before 1890 is called as a classical physics. And physics after 1890, म्हणजे 1890 is the boundary. बिफोर 1890 फिजिक्सचा जो स्टडी असेल त्याला क्लासिकल फिजिक्स असं म्हणायचं. अँड आफ्टर 1890 फिजिक्सचा जो पण काही स्टडी झाला असेल त्याला आपण मॉडर्न फिजिक्स असं म्हणायचं. आता या क्लासिकल फिजिक्स मध्ये आपण नेमकं कुणाचा स्टडी करणार मुलांनो? मॅक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट्स. म्हणजे कोण? ज्या ऑब्जेक्ट्सना आपण नेकेड आईजनी बघू शकतो. उघड्या डोळ्यांनी, फक्त डोळ्यांनी जे ऑब्जेक्ट्स आपण बघू शकता. त्याचबरोबर त्यांचं स्पीड लेस दॅन स्पीड ऑफ लाईट असलं पाहिजे. या ऑब्जेक्ट्सना मॅक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट असं म्हणायचं. आणि या मॅक्रोस्कोपिक ऑब्जेक्टचा आणि त्यांच्याशी रिलेटेड मोशनचा स्टडी क्लासिकल फिजिक्स या ब्रँच मध्ये केला जातो. एक्झाम्पल इथं आपण दिले पाहिजे. एक्झाम्पल स्टडी ऑफ कार इन मोशन. आता कारला आपण सगळेजण बघू शकता. एखादी गाडी मोशन मध्ये असेल तर आपण बघू शकतो. सो कार इज अ मॅक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट बिकॉज वी कॅन सी दॅट ऑब्जेक्ट बाय अवर नेकेड आईज. आणि त्या कारचं स्पीड लाईटच्या स्पीड पेक्षा कमीच असणार आहे. त्याचबरोबर मोशन ऑफ अ पर्सन. मग पर्सन इन मोशन याचा स्टडी तुम्ही ज्या ब्रँच मध्ये करता त्या ब्रँचला क्लासिकल फिजिक्स असं म्हटलं जाईल. आणि दिस वॉज द फर्स्ट ब्रँच ऑफ फिजिक्स. आता सेकंड ब्रँच आपण कुठली सांगितली? मॉडर्न फिजिक्स आफ्टर 1890. म्हणजे 1890 नंतरचा जो स्टडी झाला फिजिक्सचा त्याला मॉडर्न फिजिक्स असं म्हटलं जातं. आणि त्या फिजिक्स मध्ये तुम्ही मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट्स आणि त्यांच्या मोशनचा स्टडी करणार आहात. तर कन्सेप्ट क्लिअर असू देत. फिजिक्स कॉल्ड ॲज अ नेचर. वाय? बिकॉज इट स्टडी इज रिलेटेड विथ नेचर अँड व्हेरियस नॅचरल फिनॉमिना. त्यामुळं त्या नेचरचा आणि नॅचरल फिनॉमिनाचा स्टडी इन डेप्थ आणि डिटेल करावा लागल्यामुळं फिजिक्स इज व्हेरी वास्ट सब्जेक्ट. सो फिजिक्स has 2 main branches, classical physics and modern physics. त्यापैकी क्लासिकल फिजिक्स मध्ये आपण मॅक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट्स आणि त्याच्या मोशनचा स्टडी करणार. आता मॉडर्न फिजिक्स मध्ये कशाचा स्टडी करणार? इन मॉडर्न फिजिक्स वी स्टडी द मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट्स. आता कुणाला म्हणायचं मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट्स? द ऑब्जेक्ट्स which cannot be seen by naked eyes. फक्त डोळ्याच्या मदतीनं तुम्ही जे ऑब्जेक्ट्स बघू शकत नाही त्यांना
लाईटच्या स्पीडच्या कम्पेरेबल असेल किंवा इक्वल असेल. म्हणजे ते ऑब्जेक्ट्स जर मोशन मध्ये असतील तर त्या मोशनचं स्पीड विल बी इक्वल ऑर कम्पेरेबल टू द स्पीड ऑफ लाईट. आपल्याला माहिती आहे लाईटचं स्पीड व्हेरी हाय आहे, 3 into 10⁸ मीटर पर सेकंड इतकं लाईटचं स्पीड आहे. मग इतक्या स्पीडनं किंवा इतक्या कम्पेरेबल स्पीडनं जे ऑब्जेक्ट्स मोशन मध्ये असतील आणि जे आपण नेकेड आईजनं बघू शकणार नाही, अशा ऑब्जेक्टचा स्टडी आपण मॉडर्न फिजिक्स मध्ये करतो. So in this way, physics having the two main branches, classical physics before 1890 and modern physics after 1890. In classical physics, we study the macroscopic object, and in modern physics, we study the microscopic objects. After that, this classical physics has number of sub-branches. You can see the branches and their names. Classical physics ला number of sub branches आहेत. See here. Mechanics, kinetic theory of gases, thermodynamics, sound, optics, electricity and magnetism. These are only the few branches we have mentioned here. म्हणजे क्लासिकल फिजिक्सच्या नंबर ऑफ ब्रँचेस आहेत ना, त्यातल्या काही ब्रँचेस आपण इथं मेन्शन केलेल्या आहेत. त्याचबरोबर मॉडर्न फिजिक्सला देखील नंबर ऑफ सब ब्रँचेस आहेत. त्यातील काही ब्रँचेसची लिस्ट मी तुमच्या समोर इथं ठेवतो. सी हियर. येस, क्वांटम फिजिक्स, न्यूक्लिअर फिजिक्स, atomic physics, molecular physics. These are the few sub branches of modern physics. So in this way, you got about the history of physics. तुम्हाला फिजिक्सची हिस्ट्री यातून कळायला हवी. So what is physics? Physics is one of the branch of general science. आणि सायन्सच्या मेन किती ब्रँचेस आहेत? 3. फिजिकल सायन्स, लाईफ सायन्स, अर्थ सायन्स. जनरल सायन्सच्या नंबर ऑफ ब्रँचेस आहेत, त्यापैकी फिजिक्स ही एक ब्रँच. आणि मग फिजिक्सला 2 मेन ब्रँचेस आहेत आणि त्यातील क्लासिकल फिजिक्स ह्या ब्रँचला नंबर ऑफ सब ब्रँचेस आहेत आणि मॉडर्न फिजिक्स या ब्रँचला देखील नंबर ऑफ सब ब्रँचेस आहेत. मुलांनो, हे मुद्दाम म्हणून तुम्हाला का सांगितलं तर तुमच्यासाठी इयत्ता 11वी साठी जो बोर्डानं सिलेबस सेट केलेला आहे, जो सिलेबस ठरवलेला आहे, तो सिलेबस अर्थातच काही त्यातील चॅप्टर्स क्लासिकल फिजिक्स मध्ये असतील आणि काही त्यातील चॅप्टर्स मॉडर्न फिजिक्स मध्ये असतील. म्हणजेच मेकॅनिक्स, कायनेटिक थेरी इथं जे तुम्ही ब्रँचेस बघताय, ह्या ब्रँचेस मधले काही चॅप्टर्स तुम्हाला स्टडीला असणार आहेत आणि काही चॅप्टर्स तुम्हाला मॉडर्न फिजिक्सच्या ब्रँचेस मधले स्टडीला असणार आहेत. सो लेट अस नो which syllabus, which chapters are set are there for your 11th syllabus. See here, physics 11th standard न्यू सिलेबस 2019 पासून सेट झालेले आहे तुम्हाला. आणि या न्यू सिलेबस मध्ये मी मुद्दाम म्हणून तुम्हाला सांगेन एकूण 6 युनिट्स आहेत. न्यू सिलेबस is having 6 units but 14 chapters. 14 चॅप्टर्स आहेत आणि 6 युनिट्स आहेत. त्यामुळं त्या 14 चॅप्टर्स पैकी काही चॅप्टर्स तुम्हाला क्लासिकल फिजिक्स मध्ये स्टडी करावे लागतील आणि काही चॅप्टर्स तुम्हाला मॉडर्न फिजिक्स मधले स्टडी करावे लागतील. आणि क्लासिकल फिजिक्स मधल्या पण ज्या डिफरंट ब्रँचेस आहेत ना, त्या ब्रँचेस प्रमाणे काही चॅप्टर्स तुम्हाला स्टडीला येणार आहेत आणि मॉडर्न फिजिक्स मधले पण ब्रँचेस प्रमाणे चॅप्टर्स तुम्हाला स्टडी करता येणार आहेत. त्यामुळे कोणता चॅप्टर कोणत्या ब्रँच मधला हे तुम्ही आता सहज ओळखू शकता. तर आपण पहिल्यांदा 11वी स्टँडर्ड साठी, तुमच्या 11th स्टँडर्ड साठी जो सिलेबस बोर्डानं ठरवून दिलेला आहे त्या सिलेबसची ओळख करून घेऊ आणि नंतर आपण त्यातील
चॅप्टर वाईज डिस्कशन स्टार्ट करता येईल आपल्याला. सी हिअर. आता या स्लाइडवर एकूण मी म्हटल्याप्रमाणे 6 युनिट्स अँड 14 चॅप्टर्स. तर त्यापैकी 3 युनिट्स आपण या स्लाइडवर दाखवलेले आहेत. 1, 2, 3. त्यातील पहिलं युनिट कोणतं? युनिट्स अँड मॅथमॅटिकल टूल्स. दुसरं कोणतं? मोशन अँड ग्रॅव्हिएशन. आणि तिसरं युनिट कोणतं? प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. आणि किती चॅप्टर्स आहेत? 7 चॅप्टर्स आहेत या पहिल्या स्लाइडमध्ये. मग यापैकी युनिट्स अँड मॅथमॅटिकल टूल्स मध्ये 2 चॅप्टर्स आहेत. युनिट्स अँड मेजरमेंट पहिला चॅप्टर आणि मॅथमॅटिकल मेथड्स दुसरा चॅप्टर. आणि इथं त्यांचं वेटेज दिलेलं आहे. किती मार्क्सचे क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी सोडवावे लागतील ते पहिल्या कॉलम मध्ये दिलंय. आणि मार्क्स विथ ऑप्शन म्हणजे 7 मार्क्सचे क्वेश्चन तुम्हाला युनिट्स आणि मेजरमेंट वर असतील, पण त्यापैकी कंपल्सरी 5 मार्क्सचे तुम्हाला सोडवावे लागतील. So these are the compulsory marks and these are the marks with option. तर पहिल्या युनिटमध्ये आपल्याला 2 चॅप्टर्स आहेत, युनिट्स अँड मेजरमेंट आणि मॅथमॅटिकल मेथड. दुसरं जे युनिट आहे मोशन आणि ग्रॅव्हिएशनशी रिलेटेड, इथं मात्र 3 चॅप्टर्स आहेत. मोशन इन प्लेन 6 मार्क कंपल्सरी, 8 मार्क्स विथ ऑप्शन. चौथा जो टॉपिक आहे लॉज ऑफ मोशन 7 मार्क्स कंपल्सरी, 10 मार्क्स विथ ऑप्शन. आणि पाचवा चॅप्टर जो आहे ग्रॅव्हिटेशन 5 मार्क्स कंपल्सरी, मार्क्स विथ ऑप्शन 7. नाव द थर्ड युनिट प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. यामधील 6 टॉपिक मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स 4 मार्क्स कंपल्सरी, 6 मार्क्स विथ ऑप्शन आहे. आणि याच युनिट मधला प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मधला जो 7 टॉपिक आहे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, याच्यासाठी तुम्हाला 5 मार्क्स विदाउट ऑप्शन आणि 7 मार्क्स विथ ऑप्शन. सो इन दिस वे फॉर युअर 11th स्टँडर्ड टोटल 6 युनिट्स आहेत आणि टोटल 14 टॉपिक्स आहेत. त्यातली 3 युनिट्स तुम्ही पाहिलात आणि 7 चॅप्टर्स पाहिलात. आता रिमेनिंग 3 युनिट्स आणि रिमेनिंग 7 चॅप्टर्स आपण नेक्स्ट स्लाइड वर बघूया. सी हिअर. युनिट नंबर 4, युनिट नंबर 5 and unit number 6. So fourth unit is the sound and optics. तुम्हाला माहिती आहे this is the branch क्लासिकल मेकॅनिक्सची किंवा क्लासिकल फिजिक्सची ही ब्रँच आहे. आणि क्लासिकल फिजिक्स मधला स्टडी तुम्ही इथं करणार आहात. आणि या युनिट मध्ये 2 चॅप्टर्स आहेत. साऊंड 5 विदाउट ऑप्शन मार्क्स अँड 7 विथ ऑप्शन. त्यानंतर दुसरा यातला टॉपिक आहे ऑप्टिक्स 7 विदाउट ऑप्शन, 10 विथ ऑप्शन. अँड फिफ्थ युनिट पाहता, हे 4th युनिट झालं. आता 5th युनिट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. लक्षात येते का? पहा, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम ही सब ब्रँच आहे क्लासिकल फिजिक्स. आणि इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम मध्ये एकूण 3 चॅप्टर्स आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिक्स 5 मार्क्सला विदाउट ऑप्शन 7 मार्क्स. इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स 4 मार्क्सला विथ ऑप्शन 6 मार्क. आणि मॅग्नेटिझम 4 मार्क्सला विथ ऑप्शन 6 मार्क्स. आता शेवटचं युनिट म्हणजे 6th युनिट कम्युनिकेशन अँड सेमीकंडक्टर. यू कॅन सी हिअर. ह्या युनिटवर 2 चॅप्टर्स तुमच्या सिलेबस मध्ये आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम 4 मार्क्सला कंपल्सरी आणि विथ ऑप्शन 5 मार्क्स. आणि सेमीकंडक्टर्स 4 मार्क्स कंपल्सरी अँड विथ ऑप्शन 5 मार्क्स. ना हे जे कम्युनिकेशन आणि सेमीकंडक्टर आहे ना, हा जो युनिट आहे किंवा ह्या युनिटमध्ये जे चॅप्टर्स आहेत 13 आणि 14 नंबरचे, these chapters are from your modern physics branch. म्हणजे तुमचा सिलेबस हा क्लासिकल फिजिक्स आणि मॉडर्न फिजिक्स यातील कंटेंट घेऊन बनलेला आहे. म्हणजे तुम्हाला आयडिया आली आता आपल्याला फिजिक्स स्टडी करायचं आहे म्हणजे 2 ब्रँचेस मधील कंटेंट स्टडी करायचं आहे, क्लासिकल फिजिक्स आणि मॉडर्न फिजिक्स. पुन्हा क्लासिकल फिजिक्सला ज्या डिफरंट ब्रँचेस आहेत त्यातील चॅप्टर्स आपल्याला सेट झालेले आहेत. मॉडर्न फिजिक्सला ज्या डिफरंट ब्रँचेस आहेत
त्यातील देखील चॅप्टर्स आपल्याला सेट झालेले आहेत. आता यातील आपण फर्स्ट चॅप्टर फ्रॉम द फर्स्ट युनिट इथं फक्त इंट्रोड्यूस करणार आहोत या लेक्चरला. कोणता आहे पार्ट चॅप्टर? तो चॅप्टर फर्स्ट युनिट्स अँड मॅथमॅटिकल टूल्स या युनिट मधला आहे. युनिट्स अँड मेजरमेंट. तर या चॅप्टरला नेमका कन्सेप्ट कोणते स्टडी करायचे आहेत, या चॅप्टर मध्ये नेमके कंटेंट काय आहे याची आपण सुरुवातीला ओळख करून घेऊ. सी कंटेंट अँड कन्सेप्ट्स फॉर द चॅप्टर युनिट्स अँड मेजरमेंट. So starting with the chapter, we must do the introduction of this chapter. म्हणजे नेमकं युनिट्स आणि मेजरमेंट या चॅप्टर मध्ये नेमकं काय स्टडी करणार आहे फिजिक्सच्या, त्याविषयी इंट्रोडक्शन आपल्याला करावी लागेल. सेकंड, सिस्टीम ऑफ युनिट्सचा स्टडी करावा लागेल, याचा कन्सेप्ट आपल्याला समजावून घ्यावा लागेल. नेक्स्ट, मेजरमेंट ऑफ लेंथ, मेजरमेंट ऑफ मास अँड मेजरमेंट ऑफ टाइम. हे कन्सेप्ट आहे. ह्या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करावे लागतील हा चॅप्टर स्टडी करताना. नेक्स्ट, डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल अनालिसिस याचा स्टडी करायचा आहे. नेक्स्ट, ॲक्युरसी, प्रिसिजन अँड अनसर्टनिटी इन मेजरमेंट्स. नेक्स्ट, एरर्स इन मेजरमेंट्स. अँड फायनली, significant figures. So these are the 9 contents or concepts that we want to clear from the first chapter, units and measurements. So with this I will end my introductory part. म्हणजे इथं आपण सायन्स आणि फिजिक्स म्हणजे नेमकं काय आहे याचं इंट्रोडक्शन करून घेतलं, याची आपण माहिती करून घेतली. So after in the next lecture we will start to teach our syllabus from the first chapter, units and measurement. With this we will end this lecture. Thank you friends.